नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले होते की आमच्याकडे संगीताताई आल्या आणि एकच दिवस राहिला पण खूप साऱ्या आठवणी सोडून गेल्या। आणि आता ताई म्हणजे स्नेहाताईसुद्धा उद्या जायचं चालू आहे त्यांचा विचार। तर त्यांनी सुद्धा उद्या जायचं म्हणून आज त्या गेलेत मार्केटला शॉपिंग करणार आहेत ते आमच्या, कारण मुलांसाठी ते जेव्हा त्यांच्या घरचे कपडे घेतात दिवाळीचे तेव्हाच ते मुलांना दिवाळीचे कपडे घेऊन घेत असतात, पण त्यांच्यासाठी राहू देत असतात। तर त्या आज आता आणि त्या दोघं मायलेकी गेलेत त्यांच्यासाठी शॉपिंग करायला। त्यांच्यासाठी ते खूप सारे आता कपडे घेऊन येतील, कारण दरवेळेचंच आहे, जे भाऊबीजचे पैसे मिळतात, रक्षाबंधनचे पैसे मिळतात त्यांचे ते कपडे आणतात आणि आमच्याकडून जे पैसे मिळतात त्यांचे देखील कपडे आणत असतात। तर ते गेलेत मार्केटला आणि घरी येत मी आणि मुलंच आहेत। तर आमची चालू आहेत मस्ती। तर मी संध्याकाळी स्वयंपाकाला लागली तर आरू, पिऊ आणि शची सर्वचे सर्व आहेत बाहेर, तर बाहेर खेळत आहे। तर शची त्यांना चांगलंच पडवत आहे तिकडे तिकडे। आज मी पनीरची भाजी बनवत आहे। आराध्याचं खूप चालू होतं की पनीरची भाजी खायची तिला, पण ती चालली गेली पण पनीर काही आलं नाही। कारण यांना माहितीच नव्हतं की ती गेली, तर ते पनीर घेऊन आले। त्यांना असं वाटलं की आराध्याला आज पनीरची भाजी खाऊ घालायची, पण ती चालली गेली आणि नंतर आता पनीर आलं आहेत आणि आम्ही आता पनीरची भाजी बनवत आहोत। छान अशी माझी पनीरची भाजी आता बनवून तयार झालेली आहे। पनीरची भाजी बनवून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले। ताई आणि आता उशिरा आल्या होत्या, त्यांनी उशिरा जेवण केले कारण त्यांना मार्केटमध्ये खूप उशीर झाला। आणि नंतर आम्ही झोपी गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवीलासुद्धा जायचं होतं कारण तिचा पेपर होता आणि ताईसुद्धा दुपारी घरी जायला निघणार होती। तिला म्हणते हो घ्या पकडला राहू द्या, नेऊ दे ना। येत नाही आता मी येत नाही, जायची जोड आहे। मोबाईल वगैरे घेतला, बाय बाय करून राहिले। बाय कर मावशीला, गेली मावशी। पल्लवीचा सकाळीच पेपर असल्या कारणाने ती लवकरच निघून गेली। त्यानंतर आता शची नेमकीच झोपेतून उठली होती, तर ती पल्लवीच्या मागे लागली। पण आता आम्ही आलोत घरामध्ये आणि रात्री ताईंनी जे शॉपिंग करून आणलेली आहे त्यामध्ये ताईंनी छान अशी डॉल आणलेली आहे तिच्यासाठी। तर आता ती डॉल तिच्याकडे दिलेली आहे, तर आता बघूयात ते कशी रिॲक्शन देते। तर डॉल तर तिला खूपच आवडली होती, सर्व घरभर घेऊन फिरत होती आणि एवढी आवडली ती की कोणाजवळ देतसुद्धा नव्हती, लपवून ठेवत होती। पण ते डॉल एवढी मोठी होती की तिला लपवता येत नव्हती कुठं लपवावं म्हणून। आणि कोणाचं आहे? बाबूचं आहे का? नाही, दादाचा आहे ना, दादाचा आहे ते। दे दे ना बाळा, दे घ्या, देऊन देईन ते आता। हे ये दे बाळा, तू दादाचे आहे का? मग बघ 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 बघ, दादाचे आहे ना, दादाचे आहे ना, बघूचे आहे ना, बोलतच नाही नाही, माझं आहे ना, तुझा माझं आहे, सांगा तू माझं आहे, बबूचं आहे म्हणा, बबूचं म्हण बरं। तुझा जायचा माझं आहे, माझं बाईच्या आहे ना ग, सांगा हातपाय सोडणे आता। डॉल घेऊन सर्व घरभर फिरत होती आणि पाठीमागे लपवून ठेवायची आणि तिला ते लपवता येत नव्हती। आजूबाजूने सरी डॉल आम्हाला दिसत होती, पण हातातून काही डॉल सोडत नव्हती। आणि डॉलला केस कुठं आहेत, हात कुठं आहे, पाय कुठं आहे आणि मेन म्हणजे तर लिपस्टिक, कारण लिपस्टिक तर खूपच आवडते, त्यामुळे लिपस्टिक दाखवत होती की कुठं आहे, मलासुद्धा पाहिजे तसं। असं सर्व काही ती या डॉलचं निरीक्षण करणं चालू होतं। मी डॉलला घेऊन बघितलं, मला असं वाटलं मी तिची आई आहे तर माझ्याकडे ती डॉलला देऊन देईल, तर ती माझ्याकडे सुद्धा त्या डॉलला द्यायला तयार होत नव्हती। घेऊन घे ग, तुझ्यासाठी आणली। माझी ना माझी जीजीने आणली ना। कोण आणली? नाही बघूची नाही, माझी नाही बेटा, तुझीच आहे, आतून तुझ्यासाठी आणली। तू सांग बोलते तिला। माझा बाबू आहे ना, देव ना दे, मग दे माझा बाबू अरू मागे सर, बाबूला आरू तिला रे बाबू, गुरगा बाबू देगा बाय। चिव कोणाची आहे ती? माझी आहे ना, माझी
ती डॉल एवढी आवडली की तिच्यासाठी अक्षरशः ती रडायला लागली. डोळ्यातून टपाटपा आसू पडले तिच्या. पण डॉल काही सोडत नव्हती. जेव्हा मी तिला दुरून नेलं आणि दाखवलं फक्त की हे घे, तशी हसतच आली डॉल घेऊन गेली वापस. आणि तिला कंटिन्यू झोपेपर्यंतसुद्धा तिला घेऊनच झोपली होती. चला तर आता कामं वगैरे आवरून घेते, कारण आता लवकरच ताईंची सुद्धा तयारी वगैरे करून त्याला निघणार आहेत. तर हे बघा, ताईंनी कालचे कपडे वगैरे आणलेले होते, त्यांची आता फिटिंग करणं चालू आहे. आता आमच्याकडे हात मशीन आहे आत्यांकडे, तर ते कपड्यांची फिटिंग करून देत असतात. हे बघा, ताईसुद्धा आलेले आहेत अंघोळ वगैरे करून. तर अरविंदच्या पप्पांचा फोन आला की मी 10 वाजेपर्यंत येतो घ्यायला म्हणून. तर हे बघा, त्या बॅग वगैरे पॅक करून बसलेले आहेत. मुलांना तर एवढी घाई होते, जायची पण घाई आणि यायची पण घाई. यायच्या वेळेस चालू असतं की मला लवकर जायचं आहे म्हणून, आणि आता जातानासुद्धा चालू आहे की जायचं आहे. पण एक गोष्ट आहे की जीवला म्हणजे शशीला सोडून काही त्यांना जावंसं वाटत नव्हतं. तयारी वगैरे सर्व केली आणि निघायच्या वेळेस तिच्याजवळ एक जण यायचं, निघायचं नावच नव्हतं घेत. मी तिला जाई झोपेपर्यंत झोपून नव्हतं घातलं, पण त्यांना जास्त उशीर झाला आणि तिला झोप खूप येत होती. तर ती, आणि मेन म्हणजे तर ती घोड्यावरून सुद्धा पडली, त्यामुळे ती रडत झोपून गेली. तर ताईंना अक्षरशः मुलांना ओढत न्यावं लागलं बाहेर की चला झोपू द्या. आणि तीसुद्धा एवढा गारगोर झोपेमध्ये होती की मुलांनी एवढं तिला दाबदूब केलं तरीसुद्धा ती काही उठायला तयार नव्हती. आणि शेवटी ताईंनी मुलांना ओढत बाहेर नेलं, शशीला बाय केलं. आणि आता बाहेर आल्यानंतर ते शूज वगैरे घालून आता निघायची तयारीत आहेत. तरीसुद्धा मुलं शूज तर घातले तरीसुद्धा सर्वांच्या नजर चुकवून परत एक वेळा आतमध्ये जाऊन चला एक वेळा परत शेवटचं शशीला किस करूया, शेवटचं शशीला बाय करूयात म्हणून आतमध्ये जायचे, बाहेर यायचे, असं 2-3 वेळा केलं. शेवटी ताई रागवल्यात आणि आता त्यांनी बॅग वगैरे घेऊन त्या शेवटी घराच्या बाहेर निघालेल्या आहेत. त्या निघाल्यात तर मी सुद्धा गेटपर्यंत त्यांना सोडायला आले. झोपेतच त्यांनी शशीला बाय केलं आणि आता त्या गेल्या आहेत घरी. अरे अरे, सांग ना, दादा दीदी कुठं गेले? भूर गेले का? तुला दिसले का? तुला दिसले? कसे गेले? कशाला बसून गेले? तिकडून गेले का? कसे करत गेले? दरवाजातून गेले. ताई गेल्यानंतर शची थोड्या वेळातच उठल्यानंतर तिला विचारलं की दादा दीदी कुठं गेले, तर डायरेक्ट सांगायची की दादा दीदी दरवाजातून बाहेर भूर गेले म्हणे, असं सर्वांना सांगत होती. ताई गेल्यात घरी. तर आता मी सुद्धा माहेरी जाणार आहे उद्या. त्यासाठी मी शशीला ड्रेस घ्यायसाठी आता मार्केटमध्ये जाणार आहे. संध्याकाळी शशीचे बाबा येणार आहेत ऑफिसवरून, तेव्हा आम्ही जाणार आहोत मार्केटमध्ये. कारण आधीच घेऊन घेत असते मी तिचा ड्रेस, म्हणजे तिकडून आल्यानंतर किंवा आईकडे गेल्यानंतर मग आम्हाला मार्केटला जायचं काम राहत नाही. त्यासाठी दरवर्षीच मी तिचा ड्रेस म्हणजे दिवाळीचा ड्रेस घेते. त्यानंतर जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा तिचा पण ड्रेस घेऊन जात असते. बाय. बघा मी आलीस तिला घेऊन. ये, काही गरज आहे इकडे यायची? चल चल तिकडे, चल पटकन चल. काय झालं होतं का? कुठे गेली होती तू? तिकडे काय करत होती तू? आम्ही जेव्हा मार्केटला गेलो शशीला कपडे घेण्यासाठी, तर जेवढे पण ड्रेस दिसायचे प्रत्येक ड्रेस चांगला लावून घ्यायची म्हणायची मला हे आवडले म्हणून. त्यानंतर तिला खाली उतरून दिलं की बघ तू खेळ दुकानामध्ये, आम्ही कपडे वगैरे बघतो. तर बाईने काय केलं, गेली ट्रायल रूममध्ये लॉक करून घेतलं स्वतःला. असं तिला 2-3 वेळा ट्रायल रूममध्ये बाहेर काढलं तरी जायची, ट्रायल रूममध्ये लॉक करून द्यायची, जो जर बाबा ओरडत बसायची. असे आम्ही 1-2 दुकान बघितले, तिथं काही आम्हाला कपडे पसंत आले नाही. शेवटी एका दुकानात गेलो, तिथं एक दादा भेटला तिला. तो दादा तिच्या ओळखीचा होऊन गेला, म्हणजे तो पण ड्रेस घ्यायला चाललेला होता. तर त्या दादासोबत तिची चांगली बट्टी झाली आणि त्याच्यासोबत ती खेळत बसली. तोपर्यंत आम्ही छान असा तिच्यासाठी ड्रेस चूज केला. तो जो ड्रेस चूज केला तो तिच्या बाबांनी तिला घालून बघायसाठी तिला वरती उभं केलं आणि ड्रेस घालायला लागले. तर तीच तिच्या बाबाच्या पाठीला लावून बघायची की हा ड्रेस बाबाला होतो की नाही होत. शेवटी आम्ही ड्रेस घेतला आणि आता आलो होतो आम्ही शू मॉलमध्ये शूज घ्यायसाठी, कारण आता थंडीचे दिवस चालू होणार आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही छान असा शूज
चूज केला आणि तो आता तिला घालणार आहोत. पण तिला एक चप्पलच खूप आवडली होती, तर ती चप्पल घेऊनच फिरत होती. शेवटी तिला सांगितलं की ही चप्पल तुझी नाही, बडा दादाची आहे. तर ती शेजारीच एक दादा होता, त्या दादाला जाऊन देऊन आली की दादा ही चप्पल घे. जबरदस्ती त्याच्याजवळ देऊन आली. चप्पल तर देऊन आली, तर दुसरेच मला काही तिथं दिसायचं, तेच आवडायचं, तेच घेऊन आम्ही घालत बघत होतो. त्यासाठी आम्ही घाईघाईत शूज घेतला आणि तिथून निघून आता आम्ही आलो आहोत स्वेटर मार्केटमध्ये. कारण आता थंडीची सुरुवात झालेली आहे, त्याची तयारी तर करावीच लागेल. बाबू हा ना, तो बाबूसाठी काय ना चांगलं वाटतं. बरं वाटतं. शची म्हणजे आमची बाबू, तिला जे दिसलं ते तिला आवडतच असते. तर इथं सुद्धा एक छान असं मफलर होतं बाळाचं. ते मफलरच बाईला आवडलं आणि ते मफलरच तिला घ्यायचं होतं. पण शचीच्या बाबांनी काही घेऊन नाही दिलं आणि शेवटी ती तिथंच ठेवून दिलं आणि तिला दुसऱ्या गोष्टीमध्ये लावलं, म्हणजे ती विसरून जात असते. तर ती विसरली आणि आता आम्ही तिथून निघालो आहोत. आणि निघाल्यानंतर आता आम्ही मार्केटमध्येच थोडंफार नाश्ता वगैरे करून घरी जाणार आहोत. तर आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत बदाम शेक घ्यायला. तर शचीच्या बाबाला असं वाटलं की शची थोडी बदाम शेक पिणार आहे, तर त्यांनी फक्त त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीच बदाम शेक ऑर्डर केला. पण शची म्हणजे तिने फर्स्ट टाईमच बदाम शेक वगैरे पिला. तर तिने थोडंसं पिऊन बघितला, तर तिला एवढा आवडला की ते तिच्या हातचा ग्लास सोडतच नव्हती. शेवटी तिच्या बाबाला त्यांच्यासाठी दुसरा ग्लास ऑर्डर करावा लागला. शचीने फर्स्ट टाईमच बदाम शेक पिला. ती जेव्हा बदाम शेक पित होती, जेव्हा पण तिच्या तोंडामध्ये बदाम येत होत्या, थोडीफार चावून बघायची, चावल्या गेली तर बरी, नाही तर थुथू करून थुकून टाकायची, परत शेक प्यायची. असं तिचं चालू होतं कंटिन्यू. तर मंडळी, आता मी करतो बदाम शेक एन्जॉय. तुम्ही पण माझा व्हिडिओ एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.